आज जिल्ह्यामध्ये 10च्या 10 आमदार युतीचे, 1000 युतीच आहे. मग हे सगळे लोक गप्प का? आज युतीतल्या या 10 आमदारांना किंवा 1000 माझा प्रश्न आहे की तुम्ही लोकांसाठी काम करताय का तुम्ही सरकारसाठी काम करताय? जो रस्ता 3 तासात आपण जायचा म्हणून केला, ज्याच्यावरती टोल कमी नाही, टोल दरवर्षी वाढतो, नेमकं होतंय काय? रत्नागिरी नागपूर हा महामार्ग होत असताना त्याला समांतर हा रस्ता मुळात केलाच का? सगळी हिरवळ नष्ट करायची आणि त्याला नाव द्यायचं ग्रीनफील्ड महामार्ग. म्हणजे शासन खरं तर तो एक प्रश्न साहेब विचारला पाहिजे की यांचं डोकं ठिकाणावर आहे का? गेल्या काही दिवसात आपण बघतोय तुम्हा आम्हा सर्वांच्या वरती ज्या पद्धतीने ही जुलमी राजवट राज्य करते आणि त्याला जो विरोध आपण करतो तो लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणून सन्माननीय सर्वच इथे उपस्थित असणारे वार्ताहर, छायाचित्रकार, या महामार्गाला विरोध गेल्या अनेक वर्षापासून आपण करतोय. हातकणंगले शिरोळ तिकडच्या पट्ट्यातून येणारा हा महामार्ग त्यावेळेच्या विरोधामुळं यांनी याचा मार्ग बदलला. खरं तर रत्नागिरी नागपूर हा महामार्ग होत असताना त्याला समांतर हा रस्ता मुळात केलाच का? हा प्रश्न त्यावेळेला आम्ही सर्वांनीच विचारला होता. त्यामध्ये हातकणंगलेमध्ये आम्ही त्याच्यावरती प्रचंड निदर्शनं केली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजेश शेट्टी साहेब त्यावेळेला आपल्या बरोबर होते. अनेक गोष्टी आपण त्यावेळेला कडाडून विरोध केल्यानंतर या सरकारनं निवडणुकीच्या तोंडावरती हा महामार्ग खरं तर रद्दच केला असं जाहीर केला होता आणि परत नव्यानं अधिसूचना त्याची जाहीर केली आणि मग त्याच्यामध्ये जो बदललेला मार्ग आहे तो महामार्ग त्याने सांगली जिल्ह्यातून वळवून जाताना कोल्हापुरातूनच जायला पाहिजे, पण याची सर्वाधिक बाधा आता करवीरला होते. साधारण करवीरमधील 18 गावं आणि त्यानंतर मग राधानगरी आहे, भुदरगड आहे, आजरा, चंदगड, कागलमधली साधारण मला वाटते 2 गाव आहेत आणि हातकणंगलेमधलं 1 गाव. पण हा घाट घातलाय कशासाठी? 802 किलोमीटरचा हा महामार्ग, याला नाव दिले ग्रीनफील्ड महामार्ग. सगळी हिरवळ नष्ट करायची आणि त्याला नाव द्यायचं ग्रीनफील्ड महामार्ग. म्हणजे शासन खरं तर तो एक प्रश्न साहेब विचारला पाहिजे की यांचं डोकं ठिकाणावर आहे का? जो रस्ता नागपूर रत्नागिरी चालाय त्याला समांतर आपला पुण्यावरून आलेला बेंगलोरला जाणारा हा रस्ता त्याला मिळतो. हा रस्ता आंबोली मार्गे गोव्याला पोहोचतो. याच मार्गांची डागडुगी करा ज्या मार्गांची अवस्था अशी आहे की आज पुण्याला जाताना 7-7 तास लागत आहेत. जो रस्ता 3 तासात आपण जायचा म्हणून केला, ज्याच्यावरती टोल कमी नाही, टोल दरवर्षी वाढतो, नेमकं होतंय काय? ज्यावेळेला आपण एखादं कर्ज घेतो त्यावेळेला कर्जाची मुदत संपत आली तर त्याचे हप्ते कमी होतात. इकडं त्या टोलला 30-30 वर्षाच्या टोलला परत मुदत वाढ द्यायची, परत दरवर्षी त्याच्यामध्ये 5%, 10% वाढ घ्यायची. वाहनांची वाढलेली संख्या जर आपण पाहिली तर नेमकं हे सरकार खरंच ही आपल्याकडनं जुलमी कर वसूल करते की काय? आणि हे सगळं होत असताना शिवसेना सातत्यानं सरकारच्या प्रत्येक चुकीच्या गोष्टीवरती रस्त्यावरती उतरतं, आंदोलन करतं. हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंनी त्याकडे एक स्वप्न बघितलं. मुंबईवरून पुण्याला येताना असणारा वाहतुकीचा प्रश्न त्याने ओळखला आणि त्यावेळेची गरज म्हणून त्यावेळेला खरं तर तो पहिल्यांदा मुंबई आणि पुण्याचा रस्ता चौपदरीकरणाचा मंजूर करून घेतला. त्यावेळेला गडकरी साहेबच सार्वजनिक बांधकाम मंत्री होते महाराष्ट्रामध्ये. 95ला ज्यावेळेला युतीचं सरकार आलं त्यावेळेला एक महत्वाकांक्षी प्रकल्प आणि त्याची चर्चा, त्याचं कौतुक देशभरात सगळीकडे झालं. त्या प्रकल्पाची खरंच गरज होती म्हणून तो प्रकल्प केला गेला. आज ह्या प्रकल्पाची गरज आहे का? असणाऱ्या रस्त्यांना समांतर रस्ते करायचे म्हणजे फक्त आणि फक्त मग तुम्हाला लोकांच्याकडून हे जे काही तुम्ही आज कॉन्ट्रॅक्ट देऊन ज्या पद्धतीने बीओटीवरच रस्ते करताय, मला वाटतं साहेब याचं बजेट किती झाले? 1,08,000 किलोमीटरच्या रस्त्याला म्हणजे साधारण 1 किलोमीटरचा जर खर्च काढला तर हे बुद्धीच्या आवाक्याच्या बाहेरचं काम आहे. निवडणुकीमध्ये तुम्ही सगळ्यांनी सांगितलं हा रस्ता होणार नाही, लोकांनी तुम्हाला भरभरून निवडून दिला. आज जिल्ह्यामध्ये 10च्या 10 आमदार युतीचे, 1000 युतीच आहे. मग हे सगळे लोक गप्प का?
काल मला वाटते सर तुमच्याकडे मोजणी करणाऱ्या टीमला स्वतः आमदार साहेब ती टीम घेऊन तिथे फिरत होते आणि हा रस्ता होणारच म्हणून सांगतात. म्हणजे आजरा तालुक्यातील किंवा भद्रगड तालुक्यातील लोकांची तिथली जमिनी काढून घ्यायचं. मग आज ज्या पद्धतीनं खरं तर मुश्रीफ साहेबांनी त्यावेळेला कडाडून विरोध केला, कागलकरांनी कडाडून विरोध केला, तो विरोध त्यावेळेला सरकारनं मनावर घेतला का आणि मग ह्या रस्त्याची दिशा बदलली का? आज युतीतल्या या 10 आमदारांना किंवा 1 खासदारांना माझा प्रश्न आहे की तुम्ही लोकांसाठी काम करताय का तुम्ही सरकारसाठी काम करताय? ज्या वेळेला ही जनता रस्त्यावर उतरेल त्यावेळेला ह्याचे परिणाम तुम्हाला जे भोगावे लागतील ते तुम्हाला सहन होणार नाही. मी या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो. केंद्रात तुमच्याकडे सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे. राज्यात सत्ता द्या, आम्ही राज्यात ही करू. राज्यातली सत्ता आली, महापालिकेची सत्ता द्या, मग आम्ही महापालिकेचा विकास करू. जिल्हा परिषदेला सत्ता द्या, मग जिल्हा परिषदेचा विकास करू. कुठं सत्ता राहिली तुमच्या का? मग अजून विकास का होत नाही? विकासाच्या नावाखाली तुम्ही जो काय हा खेळ मांडलाय, खरं तर या युद्धाच्या निमित्ताने 5 राज्यांच्या निवडणुकीसाठी हे सगळे दरवाढ तुम्ही रोखून धरली. सरकारच्या तिजोरीवरती बोजा आणि बोजा टाकला. 5 राज्याचे निकाल लागले. तुम्हाला अपेक्षित बंगालमध्ये तुम्ही परत गोंधळ घालून सत्तेत आला आणि आता मग तुम्ही लोकांना प्रबोधन सांगताय आणि स्वतः प्रदेश करायला जाताय. असा कारभार कधी चालतो का? काटकसरीचा उद्देश काटकसर इतके दिवस काय झोपा काढतो तुम्ही? लोकांचा अंत पाहू नका. ज्या दिवशी लोक रस्त्यावर उतरतील त्या दिवशी तुमचं रस्त्यावर फिरणं अवघड होऊन जाईल. आणि मी या निमित्तानं शिवसैनिकाचं कामच आहे पहिल्यापासून आंदोलनं रस्त्यावर. आम्ही सत्तेचा लाभ खरं तर खूप कमी काळात घेतलाय. सन्माननीय पक्षप्रमुख ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला हे बहुमताला सामोरं गेले असते तर कदाचित ते टळलं असतं. पण कोणीतरी माझ्यावर विश्वास दाखवला तर मी राजीनामा देऊन बाहेर पडतो. सत्तेला लाथाडणारं हे ठाकरे कुटुंब आणि तोच वारसा शिवसेनेचा पक्ष चालवतो. आणि मी आज या निमित्तानं कोल्हापूर जनतेतील तमाम शेतकऱ्यांना सांगतो की शिवसेना तुमच्या खांद्याला खांदा लावून या लढ्यात सहभागी आहे. सगळ्या आघाड्यांवर अपयशी असणार हे सरकार. मी पत्रकारांना अगदी जाणीवपूर्वक 2 मिनिटं विषयांतर होतंय पण मी सांगतो, काल नीटच्या परीक्षा परत रद्द केल्या गेल्या. पेपर फुटी होते. वर्षभर अभ्यास करणाऱ्या मुलांचं नुकसान. कुठल्या आघाडीवर हे सरकार यशस्वी आहे? महागाईचा आकडो अगदी सर्वसामान्य माणसाचं जीर्ण हराम करून गेलाय. ह्या आत्महत्यांचं प्रमाण, पण कोल्हापुरातला शेतकरी हा आत्महत्या करणार नाही तर तो हत्येला जबाबदार राहील आणि ह्याची सर्वस्वी जबाबदारी या सरकारची राहील असं या निमित्तानं मी सांगतो. आदरणीय भोसले साहेबांचं मनोगत आपल्याला सगळ्यांना ऐकायचं आहे. मी या निमित्तानं एकच अगदी सर्वच वृत्तपत्राच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून त्या जनतेला एक आवाहन करतो. कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेला हे लोकप्रतिनिधी तुमच्याबरोबर असणार नाहीत कारण यांचे हात बांधले गेलेले आहेत. यांना यांच्या वरिष्ठांचे आदेश ऐकायचे. आम्ही सगळे शिवसैनिक तुमच्या बरोबर आहोत. ह्या आंदोलनामध्ये शिवसेना क्रमानं तुमच्या बरोबर पुढे राहील आणि कोणत्याही परिस्थितीत हा महामार्ग रद्द केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार एवढी या निमित्ताने मी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.